ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ छाया शिवानंद भिसे, जनता विद्यालय सांब्रा संचलित SSD हायस्कूल कणबर्गी बेळगाव येथे गेली 25 वर्ष विद्यादानाचं काम करत आहे. वाचन, सिनेमा बघणे, चांगल्या चांगल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे हे माझे आवडीचे छंद आहेत. आज मी आपणासमोर माय मराठी इयत्ता 8वी या पुस्तकातील कविता क्रमांक 9 दीप लावतो ही कविता आपणासमोर सादर करत आहे. आज आपण ही कविता शिकणार आहोत. तर सुरुवातीला मी या कवितेचं गायन करेन. प्रसन्न झाला देव मानवा आणि माग तुझ काय हवे ते, शस्त्र हवे मज माणूस बदला, साध्य सर्व हो पराक्रमाने, शस्त्र मिळाले हो समरांगण, अवघ्या भूचे हृदय विदारी, माखुनिया रक्तात राहिला पुन्हा उभा देवाच्या द्वारी. काय हवे तुझ मा शस्त्र न पुरते, करील शास्त्रच मंगल जीवन, ज्ञान साधनी ईश्वरता, स्वर्ग धरेचे करीन मिलन. शस्त्र मिळाले स्वर्ग परी स्वप्नातच राही, हतबल आणि कहताश मानव, पुन्हा प्रभूच्या सन्निध येई. काय हवे तुझ बावरलो मी, वाट दिसेना याती मिरातून, देव म्हणे तुझ जवळीच आहे, दीप लावतो तव माणूसपण. दीप लावतो ही जी कविता आहे, ही कविता विष्णू वामन शिरवाडकर या कवीने लिहिलेली आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. ते आपल्या काकांना दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. त्यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव घेऊन काव्यलेखन केले. त्यांनी सुरुवातीला काही काळ चित्रपट कथालेखन केलं. तसेच स्वराज, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकातून संपादक म्हणून त्यांनी काम केले. मराठी साहित्यात एक ज्येष्ठ कवी, नाटककार, कादंबरीकार व ललित लेखक अशा अनेक भूमिकातून ते लोकात परिचित झाले आहेत. त्यांनी कुसुमाग्रज हे नाव धारण केलं कारण का त्यांना कुसुम नावाची एक बहीण होती. तिच्या नावाने त्यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव घेऊन काव्यलेखन केलं. तसेच त्यांना अग्निसंप्रदायिक कवी असंही म्हणण्यात येते. त्यांनी लिहिलेले काव्यसंग्रह आहेत जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, प्रवासी पक्षी,
मुक्तायन. त्यांनी लिहिलेली नाटके आहेत ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला आणि नटसम्राट. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत वैष्णवी, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर. त्यांनी लिहिलेले लघुकथासंग्रह आहेत फुलवाती, लघुनिबंध संग्रह आहे आणि नाही, गद्यकाव्यसंग्रह समिधा. हे इतकं सगळं साहित्य या थोर कवींच्या नावावरती जमा झालेलं आहे. हे कवी जे आहेत, हे कवी 1964 साली मडगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांना 1988 साली ज्ञानपीठ हा पुरस्कार दिलेला आहे. हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार साहित्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना देण्यात येतो. जसा की वि. स. खांडेकर यांना दिला होता ययाती या त्यांच्या कादंबरीकरिता. तसेच 1988 साली ज्ञानपीठ पुरस्कार या कुसुमाग्रजांना त्यांच्या संपूर्ण साहित्य कामगिरीकरता दिला होता. आणि तिसरे जे प्रसिद्ध कवी आहेत विंदा करंदीकर यांना देखील हा पुरस्कार मिळालेला होता. वि. वा. शिरवाडकरांचा मृत्यू 10 मार्च 1999 साली झाला. त्यांचा जन्मदिवस जो आहे तो आज आपण मराठी मातृभाषा दिन म्हणून साजरा करत असतो. या कवितेमध्ये येणारे कठीण शब्दार्थ आता आपण पाहूया. शस्त्र म्हणजे हत्यार, साध्य म्हणजे शक्य, विदारी जखमी करी, ज्ञान साधना ज्ञानाचा अभ्यास, मिलन एकत्र येणे, माणूसपण माणसाशी वागण्याची रीत, वदला म्हणजे म्हणाला, समरांगण म्हणजे युद्धभूमी, मंगल जीवन म्हणजे सुखी जीवन. आता आपण प्रत्येक कडव्याचं स्पष्टीकरण पाहूया. प्रसन्न झाला देव मानवा, म्हणे माग तुझ काय हवे ते, शस्त्र हवे मज माणूस वदला, साध्य सर्व हो पराक्रमाने. जिकडे तिकडे दुःख बघून माणसाने देवाची साधना करायला सुरुवात केली आणि देवाची साधना केल्यानंतर खूप कठोर परिश्रम घेतल्यानंतर देव मानवाला प्रसन्न झाला आणि त्याने मानवाला विचारलं की मी तुला आता प्रसन्न झालेलो आहे, तुला माझ्याकडून काय पाहिजे आहे ते सांग, तुला जे हवे ते वरदान मी तुला देऊ करतो. त्यावर मानव देवाला म्हणाला, मला तू दुसरं काही देऊ नको, मला शस्त्र दे, मी शस्त्र घेईन आणि जिकडे तिकडे पराक्रम गाजवीन, सगळ्या भूमीवरती मी माझं पराक्रमाने माझं नाव मी प्रसिद्ध करून घेईन. बोलल्याप्रमाणे शस्त्र म्हणाले हो समरांगण, अवघ्या भूचे हृदय विदारी, माखून या रक्तात राहिला पुन्हा उभा देवाच्या दारी. ठरलेल्याप्रमाणे परमेश्वराने मानवाला शस्त्र दिलं आणि मानवाने ते शस्त्र घेऊन तो आत्मविश्वासू बनला. त्याला असं वाटायला लागलं की आता माझ्या हातात शस्त्र आहे, माझा पराभव कोणीच करू शकणार नाही. म्हणून तो जिकडे तिकडे अत्याचार अनाचार करायला लागला. आपल्यापेक्षा कमी बलाच्या असलेल्या लोकांना त्याने त्रास द्यायला सुरुवात केली आणि जिकडे तिकडे या भूमीवरती
युद्धभूमीचं वातावरण निर्माण झालं. मग युद्ध करत असताना अनेक लोकांचे रक्त या मानवाच्या अंगावरती शिंपडलं गेलं. रक्तात तो जणू माखून निघाला आणि हे विदारक दृश्य बघून, हे दुःखी चित्र बघून तो पुन्हा देवाच्या दारामध्ये उभा राहिला. काय हवे तुझ शस्त्र न पुरते, करील शास्त्रच मंगल जीवन, ज्ञान साधनी ए ईश्वरता, स्वर्ग धरेचे करीन मिलन. मानव परत देवाकडे आला. हे पाहून देवाने परत त्याला विचारलं, अरे मी तुला जे शस्त्र दिलं होतं ते तुला पुरलं नाही का? आणखी आता तुला काय पाहिजे आहे म्हणून तू माझ्या दारात परत येऊन उभा राहिलास? त्यावर मानव म्हणाला, नको बाबा मला हे शस्त्र. या शस्त्राने सगळीकडे दुःख पसरायला लागले. लोक यातनाग्रस्त झालेले आहेत आणि दुःखात आहेत. मला काही शस्त्र नको, तू मला एखादं शास्त्रच दे. आता या ठिकाणी शास्त्र म्हणजे विद्या किंवा ज्ञान. परमेश्वराकडे मानवाने ज्ञानाची साधना करण्याचं सामर्थ्य मागितलेलं आहे. देवाला तो म्हणतो की मला ज्ञानसाधना करण्याचं सामर्थ्य दे. ज्ञानसाधना केल्यानंतर मी मनाने खंबीर होईन, मनाने करारी होईन, सामर्थ्यशाली होईन आणि माझ्या अंगात तुझ्याप्रमाणेच चांगले गुण येतील आणि मग मी स्वर्गाचं आणि धरतीचं मिलन करेन. असं म्हणतात पहा, स्वर्ग, नरक आणि पृथ्वी हे 3 निवास आहेत. स्वर्गामध्ये देव राहतात, पृथ्वीवरती मानव राहतो आणि नरकामध्ये राक्षस आणि भूत यांचा संचार असतो. या ठिकाणी मानव भूमीवरती चांगलं काहीतरी निर्माण करणार आहे. जसं स्वर्गामध्ये गेल्यानंतर मानवाला आनंद प्राप्त होतो, तसंच या ठिकाणी तो ज्ञान मिळवून घेऊन, सामर्थ्यशाली होऊन आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना तो आनंद देणार आहे आणि त्याच प्रकारे सुखाची सुद्धा निर्मिती तो या ठिकाणी करणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ज्ञानाची साधना केल्यानंतर हा मानव स्वर्ग आणि पृथ्वी म्हणजेच धरती यांचं मिलन करणार आहे. शास्त्र मिळाले, शस्त्र मिळाले, स्वर्ग परी स्वप्नातच राही, हतबल आणिक हताश मानव, पुन्हा प्रभूच्या सन्निध ये. पहा, तुमच्या समोर जे चित्र आहे त्या चित्रामध्ये माणूस अतिशय निराश बनलेला आहे, दुःखी बनलेला आहे. त्याचं जे स्वप्न होतं स्वर्ग आणि पृथ्वीचं मिलन करण्याचं, ते काही सत्यात अवतरलेलं नाही आहे आणि म्हणून तो नाराज आहे, दुःखी आहे. परत देवाकडं तो आल्यानंतर देव त्याला विचारत आहे की बाबा, तुला मी शास्त्र पण देव केलं आणि शस्त्र पण देव केलं. या दोन्ही सुद्धा वस्तू तुला आज मी बहाल केलेल्या आहेत, परंतु तू अजूनही समाधानी दिसत नाहीस. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कुठे गेलेला आहे? तुझं सुख, तुझा आनंद कुठे लोपलेला आहे? परत तू नाराज का आहेस?
हतबल का आहेस आणि परत तू माझ्या सहवासात कशाला आलेला आहेस. परत काय हवे तुझं बावरलो मी, वाट दिसेना या तिमिरातुनी, देव म्हणे तुझ जवळीच आहे, दीप लावतो तव माणूसपण. परत आपल्याजवळ मानवाला पाहून परमेश्वर आश्चर्यचकित झाला आहे आणि परमेश्वराने मानवाला प्रश्न केला आहे, बाबा तुला काय पाहिजे आहे, परत परत तू माझ्या दारात कशाला येत आहेस, काय हवंय तुला. हा देवाचा प्रश्न ऐकून मानव गोंधळून गेलेला आहे, बावरलेला आहे आणि तो देवाला संपूर्णपणे शरण आलेला आहे. तो देवाला म्हणत आहे की बाबा मी सर्व करून थकलो आहे, कितीही प्रयत्न केले तरी आज मला सुखाची प्राप्ती होत नाही आहे, आनंद मिळत नाही आहे. कशाच्याही पाठी मी धावत गेलो तरी सर्व वस्तू मला मृगजळच भासत आहेत. तर मी आता काय करू, मी अंधारात चाचपडत पडलो आहे. आता या अंधारातून तूच मला काय तो मार्ग दाखव. परमेश्वर मानवावर किती करुणा करतो आहे पहा, किती मानवावर प्रेम करतो आहे पहा. परमेश्वराने मानवाला समजुतीच्या सुरात सांगितलेलं आहे की बाबा तुझ्या जवळ आहे, जे तुझ्या मनामध्येच आहे. तू इकडं तिकडं जे शोधत आहेस ते तुझ्या मनातच आहे. तुझ्या मनात एक दिवा तेवत आहे, तो दिवा म्हणजेच माणुसकीचा दिवा आहे. माणूसपण, तुझ्या मनामध्ये असलेलं माणूसपण तू जाग कर, मानवता आण. मानवता हा जर धर्म तू जोपासलास तरच तुला आनंद मिळेल. तो दीप तू लाव आणि तुझं जीवन सार्थकी करून घे. पहा या ठिकाणी मानवाला परमेश्वराने किती सुंदर असा संदेश दिलेला आहे. मानवाला तो म्हणत आहे की तुला मी शास्त्र दिला, शस्त्र दिलं तरी पण तू आनंदी झाला नाहीस. तुझ्या अंतःकरणात जो दिवा आहे तोच तू लाव, यातूनच तुला स्वर्गाचा आनंद प्राप्त होईल. मानवता हा एक धर्म आहे आणि हा धर्म प्रत्येकाने आपलासा केला तर मानवाचं जीवन अतिशय आनंदी होऊ शकतं. हाच संदेश ही कविता देत आहे. मानवता या धर्माला जात, पंथ, वर्ण याचं कोणतंच बंधन येत नाही. मानवता म्हणजे काय तर फक्त आपण एक मानव आहोत. आपल्यासारख्याच भावना दुसऱ्यांना पण असतात. त्यांच्या भावनांची कदर आपण केली पाहिजे. त्यांच्या सुखदुःखात आपण सामील झालं पाहिजे. त्यांना जर आपण आनंद दिला तर आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. हा संदेश या ठिकाणी या कवितेतून आपल्याला पाहायला मिळत आहे. कवितेचा काव्यप्रकार आहे मुक्तछंद. या मुक्तछंदाबद्दल थोडंसं सांगायचं म्हणजे एखादा कवी ज्या वेळेला मात्रावृत्ताची किंवा अक्षर गणवृत्ताची कोणतीच बंधने न बाळगता
फक्त शब्दरचना करत जातो, त्यावेळेला तो मुक्तछंद हा काव्यप्रकार असतो. कवितेचं मूल्य आहे मानवता आणि आशा. पहा विद्यार्थ्यांनो, ही कविता तुम्हाला समजली असेलच. बघू तुम्हाला ही कविता किती समजली आहे. या कवितेवरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आता तुम्ही मला द्यायची आहेत. तयार आहात ना विद्यार्थी मित्रांनो? चला तर आपण या कवितेवरती येणारे प्रश्न पाहूया. या कवितेत कोणाकोणाचा संवाद आला आहे? सांग शीला, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? हो, बरोबर आहे तुझं उत्तर. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे देवाचा आणि मानवाचा संवाद या कवितेमध्ये साधलेला आहे. सुशील, तू सांग दुसरा प्रश्न. मानवाने प्रथम परमेश्वराकडे काय मागितलं आहे? बरोबर आहे, मानवाने प्रथम परमेश्वराकडे शस्त्र मागितलं आहे. दुसऱ्यांदा मानवाने देवाकडे काय मागितलं? दीपा, तू सांग या प्रश्नाचं उत्तर. बरोबर आहे, दुसऱ्यांदा मानवाने देवाकडे शस्त्र मागितलं आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवाला शास्त्र मिळाल्यावर तो काय करणार आहे? दिनेश, सांग या प्रश्नाचं उत्तर. बरोबर आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे मानवाला शास्त्र मिळाल्यावर तो स्वर्गधरेचे मिलन करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवाजवळ कोणता दिवा आहे असे देव म्हणतो? ठीक आहे विद्या, सांग आता. व्यवस्थित सांग, पूर्ण वाक्यात उत्तर सांग. बरोबर, माणसाकडे माणुसकीचा दिवा आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला शिकवलेली कविता ही समजली आहे याचा मला पूर्ण विश्वास वाटत आहे. आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि शाळेत गेल्यानंतर तुमच्या विषय शिक्षकांना दाखवायची आहेत. मी तुमची रजा घेण्यापूर्वी मी तुम्हाला एक स्वाध्याय देत आहे. लिहून घ्या स्वाध्याय. मानवता या विषयावर 10 ओळी तुम्ही लिहायच्या आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमची रजा घेते.